चैत्र नवरात्री येते. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते आणि ते रामनवमीपर्यंत असते. बघा, शारदीय नवरात्र म्हणजे जे दिवाळीच्या आधी नवरात्र असतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कारण त्यावेळी दांडिया वगैरे खेळल्या जातात. आणि जे नवरात्र आहे ना, ते काही गुप्त नवरात्र पण असतात. तर हे चैत्र नवरात्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापासून चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि हे येणारं वर्ष आपल्याला अगदी सुखाचं, समाधानाचं, अडचणीचं येऊ नये, संकट, दुःख येऊ नये यासाठी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करायचे आहेत. तर बघा, त्यामुळे ज्यामुळे मग येणारं वर्ष जे आहे ते आपल्याला अगदी सुखाचं, आनंदाचं जाईल. चैत्र नवरात्र हा शक्तीचा उपासनेचा उत्सव असतो. शारदीय आणि शाकंभरी नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवी आईची उपासना करत असतो. धार्मिकदृष्ट्या नवरात्र जे आहे ते खूप प्रभावी मानलं जातं. या नवरात्रीत जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर बघा, मी याबद्दलची पण बरीचशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्हाला तुमच्यासोबत आणणार आहे. पण आज अगदी इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला या नवरात्रीत आपण काय करू शकतो, कारण या नवरात्रीबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना फार कमी असते. पण बघा, या नवरात्रीत तुम्ही सेवा करून 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर सगळ्यात पहिले चैत्र नवरात्रीमध्ये अखंड ज्योत तुम्ही लावू शकतात. तुम्ही घट वगैरे नाही बसवत आहात, पण तुम्ही 9 दिवस सतत तेवत राहील असा दिवा जो आहे तो तुम्ही देवाऱ्याजवळ लावा. कारण बघा, आपल्या देवाऱ्याच्यामध्ये देव असतात. गणपती, देवी, आपल्याला कुलदेवीचा टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा आपला फोटो असतो. तुम्ही अखंड दिवा लावा. तर हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही संकट, दुःख चालू आहे तर ते तुमचे दूर होतील. म्हणजे दिवा कसा प्रकाश आणत असतो, तर त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात सुद्धा प्रकाश येतो. जर ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील. त्यानंतर चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा करायची आहे. जसं की बघा, मुख्य दरवाजावर तुम्हाला रोज हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे. नाहीच तर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आपल्याला काढायचे आहेत. घरासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होते. बरेचसे लोक चैत्र नवरात्रीमध्ये, जर आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तशी सुद्धा काही लोक घटस्थापना करत असतात. तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर नक्की करा. आणि तुम्ही घटस्थापना जरी नाही केली तर तुम्हाला साधा कलश तुम्ही ठेवू शकतात. तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची आहे, मंगल कलश म्हणजे कुलदेवीचा कलश असतो जो 12 महिने तुमच्या घरामध्ये असतो. पौर्णिमेला किंवा महिन्यामधून 15 दिवसांमध्ये महिन्यातून 15 दिवसातून आपल्याला त्याचे पाणी वगैरे जे काही आहे ते बदलायचं असतं. नारळ खराब झाला तर तो प्रवाहित करून नवीन ठेवायचा असतो. म्हणजे कुलदेवीचं एक जागृत रूप आपण त्या कलशाची स्थापना करत असतो. जे इतर पूजांना आपण कलश स्थापित करतो ते वेगळं, पण हा कुलदेवतेचा मंगल कलश जो आहे तो सुद्धा तुम्ही चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित करू शकतात. त्याची रोज फक्त आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची असते. आणि वेळोवेळी पौर्णिमेला त्यातले जे पाणी आहे ते आपल्याला बदलायचे आहे. किंवा तुम्ही मंगळवार, शुक्रवार, आठवड्यातून एकदा दोनदा सुद्धा चेंज केलं तरीसुद्धा चालतं. कुलदेवतेचा मंगल कलश घरामध्ये स्थापित केल्यामुळे कुलदेवीची कृपा आपल्या घरामध्ये नेहमी राहते. आणि कुलदेवी ही आपल्यासारखी, आता बघा, कुलदेवीसुद्धा आपल्यासारखी असते. कधी अडचणी, दुःख येऊ देत नाही. त्याआधीच त्या अडचणींचा सामना करत असते, आपल्यापर्यंत पोहोचूच देत नाही. तसं कुलदेवीची कृपा आपल्यावर तशी राहते. कुलदेवी जी आहे ना ती आपल्यावर कुठलंही संकट येऊ देत नाही आणि त्यासाठी आपल्याला कलशाची स्थापना करायची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये बरेचसे लोक नवरात्रीत 9 दिवस उपवास करतात, तसेच पूजा करतात. पण तुम्हाला समजा पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास तुम्ही केला तर बघा, पहिल्या दिवशी बरेचसे लोक गुढीपाडव्याला सुद्धा उपवास करतात आणि शेवटचा दिवस हा रामनवमीचा असतो.
तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे संपूर्ण दिवस पहिला उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. आणि रामनवमीच्या दिवशी पण संपूर्ण दिवस उपवास करून शेवटच्या दिवशी तुम्हाला सोडायचं आहे. तर याला उठता बसता उपवास असं म्हणतात. आणि बघा, सौभाग्यवती स्त्रियांनी तर हात जोडून विनंती करते की तुम्ही या चैत्र नवरात्रीमध्ये सेवा करा. बघा, आपण जसं नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करतो तसं करा, किंवा सवाशीण महिला असतात, 1, 3 किंवा 5 महिला अशा घरी बोलवून कमीत कमी आपल्याला निदान त्यांना हळद कुंकू आणि काहीतरी गोड, म्हणजे बघा तुम्ही साखर किंवा दुधामध्ये साखर टाकून कपभर दूध त्यांना देऊ शकता. एखादी सवाशीण महिलेची तुम्ही ओटी भरा. या गोष्टी तुम्ही केल्यानंतर तुमच्या घरामध्ये एखादी सवाशीण जेव्हा पूजली जाते, तेव्हा सवाशीण महिला म्हणजे बघा माता लक्ष्मीचं एक रूप असतं. त्याबरोबरच कुमारिका पूजन, तुमच्या घरातील एखादी कुमारिका मुलगी असेल तर तुम्ही तिचं पूजन केलं तरी चालेल. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना अजून मासिक धर्म येत नाही, म्हणजे जवळपास ते 7-8 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात त्यांना आपण कुमारिका मानतो. तर तुम्ही घरातलीच कुमारिका पूजली किंवा आजूबाजूला कोणी राहत असेल तर त्या कुमारिकांना घरी बोलावलं, त्यांची पूजा केली तरीसुद्धा चालेल. तर या काही छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या छोट्या आहेत, यासाठी फार वेळ काही लागत नाही. 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही करा चालेल, पण त्या करा. शक्यतो या 9 दिवसामध्ये मंगळवार आणि शुक्रवार येईल तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मी यायचा दिवस मानत असतो. तर बघा, त्या दिवशी केलं तर अधिक उत्तम. नाही जमते तर तुम्ही इतर दिवशी कधीही करा. सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा चालेल. पण या गोष्टी घरात केल्याने आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात. घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद जे आहे ते अगदी भरभरून येत असतो. तर बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये काय आपल्याला आपल्या हातून झालं पाहिजे, काही गोष्टी केल्या पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची आणि छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून अशाच तुम्हाला स्वामी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ.